श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे। वर्षभरात येणाऱ्या 12 महिन्यांपैकी श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो। हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो। श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकाला देखील विशेष महत्त्व असते। शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला अर्पण केले तर आपल्याला पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असं म्हटलं जातं। सोमवार हा महादेवांना समर्पित असून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो। यामुळे महादेव, माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात। या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते, तसेच सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष असल्यामुळे या दिवशी काही उपाय, सेवा, उपासना ज्या आहेत तर त्या केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे। प्रदोष काळ म्हणजे बघा, सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण ही देखील तिन्ही सांजेची वेळ असते। आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते। तसेच प्रदोष काळ हा देखील महादेवांच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आणि म्हणून हा उपाय या वेळेमध्ये केला तरी सुद्धा खूप प्रभावी मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला विशेष महत्त्व दिलं जातं। जर आपण विशेष स्थितीवरती घरामध्ये कापूर जाळून घरातील देवांची आरती केली तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो। तसेच विशेष स्थितीवरती घरामध्ये कापूर जाळणे हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं। आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। तसेच आज विनायक चतुर्थीला आपण दुर्वा गणपतीचं व्रत करत असतो, त्याचबरोबर नाग चतुर्थीचा उपवास देखील आज आहे। अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून या योगावरती आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अडचणी या नष्ट होतात। तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं। घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो। या दिवशी आपल्या घरात हा उपाय केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। वाईट नजरेपासून आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं नेहमी संरक्षण होत असतं। तसेच आज तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील तर यासारख्या समस्या मुलांच्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील। तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, आलेला पैसा आपल्या घरातून काही ना काही कारणाने कोणत्या मार्गाने घरातून निघून जात असेल तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतील।
आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे। घराच्या खिडक्या देखील तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत। आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा नसेल तर तेलाचा लावायचा आहे। धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता जर तुम्ही श्रावण सोमवारची पूजा तुमच्या घरामध्येच केलेली असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर श्रावण सोमवारची पूजा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केलेली असेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। लवंग घेताना ज्यांना फूल असेल अशाच लवंगा घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या किंवा फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका। याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं। म्हणून 2 अखंड फुलाच्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। या दोन्ही लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक आसन टाकून त्या आसनावरती देवघरासमोर बसायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती लवंगा ठेवून घट्ट बंद करायची आहेत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्रास तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे। जर स्त्रिया हा उपाय करत असेल तर स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता। या 2 कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत। तूप नसेल तर तशाच तुम्हाला तांदळावर त्या 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। यानंतर अभिमंत्रित केलेल्या या 2 लवंगा ज्या आहेत तर ते तुम्हाला त्या कापरासोबत ठेवून तो कापूर तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। जोपर्यंत या 2 लवंगा जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे। काही वेळाने ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। काही वेळासाठी हे भांडं आपल्याला उंबरट्यावरती मधोमध ठेवायचं आहे। उंबरट्यावरतीच ठेवायचं आहे। बाहेर किंवा आतल्या साईडने ठेवू नका। उंबरट्यावरतीच मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे। पुन्हा ते भांडं उचलून तुमच्या घरामध्ये आणायचं आहे। देवघरासमोर ठेवायचं आहे आणि या मंत्रास तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत जप करायचा आहे। या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर रात्रभर ते भांडं तसंच तुमच्या देवघरासमोर असू द्या। दुसऱ्या दिवशी ते तांदूळ काढून तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायचे आहेत आणि जे पण तुम्ही भांडं घेतलं असेल, मातीची पंती असेल किंवा कापुराचं भांडं असेल तर ते तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। आणि हा उपाय आपल्याला फक्त श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नाही तर या महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत तर या प्रत्येक सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। करून पहा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप सकारात्मक बदल जाणवतील। कारण पहा, काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं। पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे विषयतिथीवरती केले उपाय हे कधीही वाया जात नाही। त्याचबरोबर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। आजची शिवामूठ तांदूळ असणार आहेत आणि म्हणून तुम्हाला या दिवशी तांदळाचा एक उपाय सांगत आहे, तो देखील तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तुमची कुठली क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 108 तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। अखंड घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका। यानंतर हे 108 तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। आपल्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी चालेल। आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असायला हवं तरच तुम्हाला हा उपाय घरी करता येईल, नाहीतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। घरी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे। यानंतर तुम्हाला 108 अखंड तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे 108 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हा एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा, पुन्हा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे। असे तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणून हे 108 तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत।
यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत। आता दुसऱ्या दिवशी हे तांदूळ काय करायचे, तर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हा उपाय घरामध्ये केला असेल तर 108 तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही भात बनवणार आहे तेव्हा त्या भातामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत, किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 108 तांदळाचा उपाय जो आहे तर तो पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे। पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे, प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही। तर हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।